नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी उपहारगृहामध्ये तयार केला जाणारा उपमा घरच्या घरी बनवणार आहोत। तर उपमा बनवताना त्यासाठी रवा कोणता घ्यायचा, पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, रवा कितपत भाजायचा, असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात। तर खूप साऱ्या टिप्ससह योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाण वापरून आज इथे आपण उपमा बनवला आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बघूयात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये आपल्याला 1 कप जाड रवा घ्यायचा आहे। तर उपमा बनवण्यासाठी नेहमी जाड रव्याचाच वापर करायचा। मंद आचेवर हा रवा आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। रवा कमी भाजला गेला तर उपमा झाल्यानंतर तो चिवट होतो, त्यामुळे रवा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता पाणी म्हणाल तर आपण 1 कप रवा घेतला होता, त्यासाठी मी 2 कप पाणी इथे गरम करत ठेवलं आहे। रव्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे। मंद आचेवर हा छान गुलाबी रंगावर भाजला गेलेला आहे। आता आपण तो एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे। त्याच पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घेतलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही साजूक तूप घेऊ शकता। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। जिरं मोहरी फुललं की मग पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ टाकायची आहे। तसेच 2 लाल मिरच्या आपल्याला अशा कट करून टाकायच्या आहे, तोडून टाकायच्या आहे वेळेवर। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। काही सेकंद मंद आचेवर हा तडका परतवून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला 1 चमचा किसून घेतलेलं आलं टाकायचं आहे। आलं अवश्य टाका, यामुळे या उपम्याला चव खूप छान येते। आलं काही सेकंद परतवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून, 10 ते 12 काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। काजूच्या पाकळ्या तुम्हाला टाकायच्या नसतील तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाणेही टाकू शकतात। काही सेकंद परतवल्या गेले काजू की मग यामध्ये 2 कांदे आपल्याला मीडियम आकाराचे बारीक कट करून टाकायचे आहे। कांदेसुद्धा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये मटार टाकणार आहोत। तर मी या ठिकाणी अर्धा कप फ्रोझन मटार टाकले आहे। तुम्ही ताजे मटार टाकत असाल तर ते व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आधी मटार वाफवून घ्यायचे चांगले, मग कांदा टाकून पुन्हा ते परतवून चांगले वाफवून घेणं गरजेचं आहे। तर इथे अगदी बोट चेपे होईपर्यंत मी मटार वाफवून घेतले आहे। तुम्ही यामध्ये सीजनल कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता, जसं की गाजर, फरसबी, टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा यामध्ये घालू शकतात। तर भाज्या छान आपल्या परतवल्या गेल्या आहे। यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकायचा आहे। आता पुन्हा 1-अर्ध्या मिनिटासाठी लो फ्लेमवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे। साखर टाकल्यामुळे या उपम्याला छान चव येते। आता मीठ आणि साखर टाकलं की पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये गरम पाणी थोडं थोडं करत टाकत जायचं आहे। बिलकुल यामध्ये गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही आहे। तर मी 2 बॅचेसमध्ये यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान याला असं परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे। अगदी डबल आपला हा उपमा फुलून येतो। आता यामध्ये 2 छोटे चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे वरून। अशा प्रकारे साजूक तूप टाकलं की याची चव अजूनच वाढते। याला छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटासाठी मी हे वाफवून घेतलं आहे। हे बघा, छान आपला इथे उपमा रेडी झाला आहे। आता याला असं छान मिक्स करून घेऊयात आणि वरतून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि गॅस बंद करून परतवून आता आपल्याला हा सर्व करायचा आहे। तर सर्व करण्यासाठी मी इथे खोलगट अशी 1 वाटी घेतली आहे। याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर, ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि काजूचे काप मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे आणि उपमा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। असं छान दाबून यामध्ये हा उपमा भरून घ्यायचा आणि डिशमध्ये सर्व करायचा। वरतून तुम्ही साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं टाकून सर्व करू शकतात। हवी असेल तर तुम्ही यावर थोडीशी शेवसुद्धा टाकू शकतात। तर अशा प्रकारे आपली उपम्याची रेसिपी रेडी आहे। तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।